नवी मुंबई पनवेलमध्ये गेल्या काही दिवसापासून अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि याच्या विरोधामध्ये आता सिडकोने जोरदार कारवाई करायला सुरुवात केली आहे। मी सध्या खारघर या ठिकाणच्या सेक्टर 13 मध्ये आहे। तुम्ही पाहता की 3 मजली इमारत आहे, ती पूर्णपणे आता जमीनदोस्त करायचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। नवी मुंबई पनवेलच्या वेगवेगळ्या गावठाण भागामध्ये आहे ते अनधिकृत बांधकाम वाढताना दिसतंय आणि आता सिडकोने सुद्धा या बांधकामावरती तोडक कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी आणि DIG सुरेश मेंगडे सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, सिडको आता अनधिकृत बांधकाम कारवाई तोडताना दिसते? अनधिकृत बांधकामांची कारवाई सिडकोकडनं जोरात सुरू आहे। गेल्या या वर्षभरामध्ये सुमारे 600-650 बांधकामं आम्ही जमीनदोस्त केली। त्याच्यामध्ये कच्ची बांधकामं, वीट बांधकामं 300-350च्या आसपास आणि साधारणतः पक्की बांधकामं 300च्या आसपास निष्कासित करण्यात आलेली आहे। हा जो भूखंड आहे हा 12.5% भूखंड आहे, जे प्रकल्पग्रस्तांनी ज्या जमिनी सिडकोला दिल्या त्यातला जो पात्रता धारक जो आहे त्याच्या वाटण्यासाठी हा प्लॉट ठेवलेला आहे। आपण पाहताय की इथे ग्राउंड प्लस 3 माळ्याची अशी 4 माळ्याची इमारत आणि वरचं बांधकाम सुरू ठेवलं होतं। बांधकामधारकाला सिडकोनं वेळोवेळी सूचना दिल्या होत्या, नोटीस बजावली होती, थांबायला सांगितलं होतं, परंतु त्यांनी ते थांबलं नाही। ऑनरेबल सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्सप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आज ही निष्कासनाची कारवाई सिडकोमार्फत करण्यात येत आहे। 5 गाळे आणि 12 फ्लॅट आणि वरती बांधकाम सुरू होतं आणि अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये आहे। जरासं जरी टच केलं तर ती वॉल खाली येते, बीम खाली येतो आहे, अशा प्रकारचं धोकादायक बांधकाम या ठिकाणी आहे आणि आज त्याचं निष्कासनाची कारवाई आम्ही करत आहोत। यानंतरही दुसऱ्या बाजूला आम्ही एक आता ग्राउंड प्लस 4 जी फक्त 2 कॉलमवर उभी असलेली बांधकाम निष्कासित करण्यात येणार आहे। धोकादायक आहे आणि भविष्यामध्ये ही कधीही कोसळून मोठी हानी होण्याची शक्यता आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये बांधकामं निष्कासित करण्याचा प्रोग्राम आम्ही सुरू केलेला आहे। ज्यांच्या अनधिकृत बांधकामं आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही वर्तमानपत्रामध्ये जाहिराती दिलेल्या आहेत की ही अनधिकृत बांधकामं आहेत। आम्ही नागरिकांना आवाहन करत असतो की आपण अशा अनधिकृत बांधकामामध्ये सदनिका घेऊ नये, जेणेकरून आपली अशा प्रकारची फसवणूक होणार नाही। भविष्यामध्ये ही कारवाई अशीच चालू ठेवेल, कारण या भागामध्ये जमिनीची किंमत वाढल्यामुळे अशा प्रकारचं बांधकामाचं धाडस लोक करत आहेत, जे की जीवितास धोकेदायक आहे। भविष्यामध्ये ही कारवाई पोलिसांच्या मदतीने अशाच प्रकारे सुरू राहील। सर, आपण जे अनधिकृत बांधकाम करतो त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणार आहात? हां, जिथे आम्ही टिपिकली ज्या ठिकाणी सांगूनही आणि एकदा निष्कासित करून पुन्हा बांधकामं जर करत असेल तर त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही करतो। नगरपालिकेमार्फतही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केली जाते आणि हे जे प्लॉट्स आहेत हे सुरक्षित करण्याचा प्रयत्न आहे। आपण या ठिकाणी बघता हा सुद्धा प्लॉट 12.5साठी ठेवलेला आहे, तिथेही अनधिकृत बांधकाम्स आहेत, तेही निष्कासित करण्यात येईल। नक्कीच आपण पाहतो की सिडकोच्या माध्यमातून आता या ठिकाणी जोरदार तोडक कारवाई होताना दिसते। विनायक पाटील, ABP माझा, खारघर, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।